दगडी ताठरता येण्याकरता काय करावं याकरता खूप लोक माझ्याकडे येतात. विशेषतः 20-22 वर्ष वयाची मुलं तर येतात, पण 50 नंतर तर लोक खूप येतात. तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत की ताठरता कडक यायला पाहिजे आणि सेक्स चांगला व्हायला पाहिजे. तर चला पाहूया आपण याकरता काय करायला पाहिजे. माझं नाव आहे डॉक्टर दीपक केळकर. मी मनोविकार, सेक्स रोग, संमोहन तज्ज्ञ म्हणून मागील 41 वर्षांपासून अकोला, महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो आहे. मी आता म्हटल्याप्रमाणे 2 तऱ्हेचे लोक येतात. एक आहे यंग, नंतर आहेत 35-40 वर्ष जे आपलं करिअर तयार करून आलेले आहेत आणि स्ट्रेस खूप आहे. 50-55 ज्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे, टेस्टोस्टेरॉन कमी झालेला आहे, ताकद कमी झालेली आहे, एनर्जी कमी होते आहे, असे लोक. व्हायग्रा ताबडतोब इफेक्ट नाही करता. दुकानात जा, व्हायग्रा घ्या, गोळी खा, ताबडतोब इफेक्ट येईल, पण त्याचे साईड इफेक्ट आहेत. म्हणून आम्ही ॲव्हॅनाफिल, वर्धानाफिल, टाळालाफिल या गोळ्या देतो. त्याने साईड इफेक्ट कमी होतात, ताबडतोब आराम पडतो, दगडी ताठरता येते. पण त्याचबरोबर आपण जर काही व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खाल्लेत आणि काही व्हिटॅमिनची भरपाई शरीरामध्ये केली तर त्यांनी खूप चांगला फायदा होईल. नंबर 1 व्हिटॅमिन D3. व्हिटॅमिन D3 हे टेस्टोस्टेरॉन करता खूप आवश्यक आहे. व्हिटॅमिन D3ची लेवल जर कमी झाली तर इच्छा कमी होते, सेक्सची ताकद कमी होऊन जाते, काम करायची इच्छा होत नाही, मसल मांसपेशी जे असतात ना, मांसपेशी त्या कमी होतात, कमी ताकदवर होतात. म्हणून व्हिटॅमिन D3 खूप प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे. व्हिटॅमिन D3 बटर, गाईचं दूध, डेअरी प्रॉडक्ट, अंड्याचा पिवळा भाग, चीज यामध्ये आहे, दुधामध्ये पण आहे. पण जर हे मिळत नसेल आणि पटकन फायदा करून घ्यायचा असेल तर कोली कॅल्सिफेरॉलचे सॅचे येतात, पुढे येतात. 1 पुडी खायची महिन्यातून एकदा, काम खतम, एकदम लेवल रेस्टोर होऊन जाईल. हे झालं व्हिटॅमिन D3. मग येतं B1, B6, B12. हे हटकून मी लोकांना देतो. B1, B6, B12 जे आहे हे नर स्टिम्युलेशन करता खूप कामाचं आहे, नर ताकद करता, नर एनर्जी करता खूप कामाचं आहे. आणि त्याच्यामुळे नर इम्पल्सेस जे पेनिसकडे जातात आणि पेनिसच्या रक्तवाहिन्या ज्या फुगतात त्यामुळे रक्तप्रवाह पेनिसमध्ये घुसतो, ही सर्व प्रक्रिया होण्याकरता व्हिटॅमिन B1, B6, B12 फार आवश्यक आहे. आणि हे तुम्हाला मिळतं हिरव्या पालेभाज्या, भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या खा. पुढला आयटम आहे व्हिटॅमिन B6. व्हिटॅमिन B6 हे रक्तवाहिन्यांच्या आतील सूज कमी करतो. रक्तवाहिन्या फुगतात, रक्तवाहिन्या जर फुगल्या तर रक्तप्रवाह पेनिसमध्ये खूप आत जातो, जबरदस्त रक्तप्रवाह गेला, दगडी ताठरता येते. व्हिटॅमिन C आपल्याला जे आहे लिंबामध्ये मिळतं, संत्र्यामध्ये मिळतं, कोणते आंबट पदार्थ आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन C मिळतं. ते खाणं फार आवश्यक आहे. आणि याबरोबरच रेग्युलर एक्सरसाइज, 40 ते 50 मिनटात तुम्ही चांगली एक्सरसाइज करतात, बॅलन्स डाएट खातात, 7 ते 8 तास झोप, तंबाखू, पान, बिडी, सिगरेट आणि दारू बंद, ताण कमी, या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर एकदम तुम्ही चांगल्या प्रकारे सेक्स करू शकता. दगडी ताठरता येणं फार महत्त्वाचं आहे. कारण का दगडी ताठरता ही पुरुषांकरता जेवढी महत्त्वाची आहे तेवढी स्त्रीकरताही महत्त्वाची आहे. कारण का जर योनीमध्ये ताठरता जर नसेल आणि जर तिला समाधान झालं नाही तर ती स्त्री पुन्हा पुढल्या वेळा सेक्स करायला तयार होत नाही, तिला समाधान मिळत नाही. म्हणून ताठरता येणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तिचं क्लायट्रल स्टिम्युलेशन होणं पण आवश्यक आहे. क्लायट्रल स्टिम्युलेशन झालं तर तिला ताठरता कमी जरी असली तरी पण काही विशेष फरक पडणार नाही. तर त्यामुळे समजा कमी ताठरता असेल, समजा एक फॉर एक्झाम्पल म्हणतो आहे मी, तर क्लायट्रल स्टिम्युलेशन करायला विसरू नका. हे जर केलं तर आपलं वैवाहिक जीवन खूप आनंदी, समाधानी आणि खुश होईल. धन्यवाद.